नमस्कार, मी प्रियंका सकट चुलीवरचा गावरान तडका या रेसिपी चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मी आज पालक पनीर बनवणार आहे। पालक पनीर साठी लागणारे साहित्य: पालक घेतली आहे मी स्वच्छ धुवून, पनीर 250 ग्रॅम, एक कांदा घेतला मी बारीक चिरून, एक टोमॅटो, चवीनुसार मीठ, तेल 4 चमचे घेतलेले आहेत, बटर, 4 हिरव्या मिरच्या, 10 ते 15 लसूण पाकळ्या, जिरे पूड घेतलेले, धना पावडर, लाल तिखट, गरम मसाला। सगळ्यात अगोदर पालक पनीर साठी मी एक पातेलं ठेवत आहे। एक टोमॅटो घेतलाय, तो मी आता शिजवून घेत आहे, नंतर त्याची प्युरी बनवून घेणार। टोमॅटो आता शिजलेला आहे, आता त्याला मी थंड करण्यासाठी ठेवत आहे। पालक पनीर साठी आता भाजी कापून घेऊया। ही भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, आता ही कापून शिजवून घ्यायची। भाजी आता कापून घेतलेली आहे, आता ती शिजवून घ्यायची आहे। भाजी शिजवण्यासाठी मी आता कढई ठेवत आहे, त्यामध्ये 1 तांब्या पाणी ओतून घेत आहे। त्यामध्ये कापलेली भाजी टाकत आहे। ही भाजी जास्त वेळ शिजवून घ्यायची नाही, तर फक्त 5 मिनिटं पाण्यामध्ये शिजवून घ्यायची। पालकची भाजी आता आपली चांगली शिजलेली आहे। ही भाजी फक्त 5 मिनिटं मी शिजवलेली आहे। आता ती खाली उतरून घ्यायची आणि थंड करून त्याची पेस्ट बनवून। भाजी आता थंड झालेली आहे, आता ती मी बारीक वाटून घेणार आहे। पालक पनीर साठी मी 4 हिरव्या मिरच्या आणि 10 ते 15 लसूण पाकळी मी पेस्ट करून घेणार आहे, बारीक वाटून। वाटण आता तयार झालेलं आहे, आता मी ते काढून घेत आहे। पालक पनीर साठी मी एक बारीक कांदा कापून घेतलेला आहे। कांदा लालसर असा भाजून घ्यायचा आहे। कांदा आता लालसर भाजलेला आहे, आता त्यामध्ये मी 4 चमचे तेल टाकून घेत आहे। आता त्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकून घ्यायची आहे। टोमॅटोची प्युरी आपली अशी छान अशी भाजून तयार झालेली आहे। त्यामधलं सगळं पाणी आता आटलेलं आहे। आता त्यामध्ये मी तयार केलेलं वाटण टाकत आहे। वाटण आता चांगलं भाजलेलं आहे, आता त्यामध्ये मी मसाला टाकून घेत आहे। अर्धा चमचा मी जिरे पूड टाकत आहे, 1 चमचा धना पूड, 1 चमचा लाल तिखट टाकत आहे, अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेत आहे। मसाले आता आपले भाजलेले आहेत, आता त्यामध्ये मी पालकची प्युरी टाकून घेत आहे। चवीनुसार मीठ टाकत आहे। पालकची भाजी शिजवून घेतलेलं पाणी आता मी त्यामध्ये ओतणार आहे।
भाजी आता शिजलेली आहे. आता त्यामध्ये पनीर टाकून घ्यायचं आहे. पनीर टाकल्यानंतर भाजी एक 5 मिनिटं शिजू द्यायचे. जास्त वेळ शिजवायची नाही. आता त्यामध्ये 1 चमचा बटर टाकत आहे. पालक पनीरची भाजी आता आपली तयार आहे. आता आपण याला उतरून घेऊया. अशा प्रकारे आपली पनीरची भाजी तयार आहे. घरच्या घरी आणि कमीत कमी साहित्य वापरून बनवलेली आहे. अशाच नवनवीन रेसिपीसाठी चुलीवरचा गावरान तडका या रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.